सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. केवायसीची अट रद्द केल्यानं आता खात्यात पैसे जमा होऊ लागले. पीक विम्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आता समोर आलेली आहे. आता शेतकरी मित्र बघा, आता तर मग शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आता नुकतीच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत बघा, कॅबिनेट बैठकीत आता बघा पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याला आता हिरवं कॅन्डल अखेर आता मिळालेलं आहे. भरपूर दिवसापासून बघा शेतकरी बांधवांनो पीक विम्याची वाट पाहत होते, परंतु शेतकऱ्याच्या खात्यात निधी जमा झाली नव्हती. आज खरोखरच अखेर राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्यासोबतच बघा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून शेतकऱ्याला आता बघा प्रधानमंत्री पीक विमाच्या अग्रमी पीक विमा योजनाचा लाभ शेतकरी बांधवांच्या खात्यात आता मिळत आहे. बघा भरपूर दिवसापासून शेतकरी बांधव अग्रमी पीक विम्याची वाट पाहत होते. पहिला टप्पा वितरित होऊन बरोबरच आता 1 महिना पूर्ण झाला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये संपूर्ण शेतकरी बांधवांना पीक विमा भेटला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्याच्या मनामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालं होतं की आम्हाला पीक विमा का आला नाही. पहिल्या टप्प्यामध्ये खूप कमी म्हणजेच की बघा जवळपास 25% शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विमा आला होता. त्यामुळे शेतकऱ्याच्या मनामध्ये प्रश्न पडला होता की दुसरा टप्पा कधी मिळणार. तोच दिवस आज अखेर आलेला आहे. बघा शेतकरी बांधवांनो, दुसरा टप्पा कधी मिळणार, जे प्रतीक्षा जी तुम्ही करत होते ते दिवसाची आता अखेर तारीख ठरलेली आहे. म्हणजेच की बघा शेतकरी बांधवांनो, बघा आज खरोखरच भरपूर दिवसाची मुहूर्त लागलेला आहे. यांची शेतकरी बघा बांधव मोठी या ठिकाणी वाट पाहत होते की कधी या ठिकाणी निधी बघा दुसऱ्या टप्प्यात मिळणार. बघा या ठिकाणी आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात अतिशय महत्त्वाचा निर्णय आता सरकारने घेतलेला आहे. म्हणजेच की बघा शेतकरी बांधवांनो, बघा जे काही पीक विमा जे काही पीक विमा कमी होता तो आता शेतकरी बांधवांच्या खात्यात आज जमा केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यासाठी आज मोठी खुशखबर आलेली आहे असं म्हणलं तरी काहीच हरकत पडणार नाही. परंतु शेतकरी बांधवांनो, बघा सरकारने आज ज्या ठिकाणी जिल्ह्याची यादी देखील सांगितलेली आहे, टोटल 18 जिल्ह्यामध्ये आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो पीक विमा जमा होत आहे. सरकारने यामागे कारण सांगितलं आहे की डीबीडी म्हणजे बघा डीबीडीच्या माध्यमातून 36 जिल्ह्यामध्ये वितरण होऊ शकत नाही. त्यामुळे सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की जे काही पीक विमा आहे तो फक्त महाराष्ट्रामधील आज फक्त 18 जिल्ह्यामध्ये जमा केला जाणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आता या 18 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव आहे का हे तुम्हाला नक्कीच चेक करून घ्यावे लागणार आहे. बघा या निर्णयानुसार आज पीक विम्याचा दुसरा टप्पा शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये येत आहे असं स्पष्टपणे आता मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केलं आहे. गेल्या 2 महिन्यापासून कधी येईल बघा पीक विमा कधी येईल अशा प्रत्यक्षी असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्याप 1 रुपया सुद्धा जमा झाला नव्हता. त्यामुळे शेतकरी संतापामध्ये गेले होते की बघा पीक विम्याचे प्रश्न प्रलंबित असतानाच या ठिकाणी आज दोन्ही बघा शेतकरी मित्रांनो दोन्ही बघा दुसऱ्या टप्प्यात गेलेल्या बघा कृषी मंत्री दत्त मामा भरणे यांच्या गाडीला शेतकऱ्यांनी काळा झेंडा दाखवून आज या ठिकाणी मोठं बघा आंदोलन देखील झालं. या सर्व शेतकऱ्यांना माहितीच आहे की त्याचमुळे आज या ठिकाणी मोठा निर्णय तात्कालीन घेण्यामध्ये आला. आता शेतकरी मित्रांनो बघा, आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की कोणत्या शेतकरी बांधवांना लाभ मिळणार व पात्र यादी काय आहे. चला तर अगदी 1 मिनिटामध्ये ते देखील जाणून घेऊया. या आंदोलनातील बघा कृषी मंत्र्यांनी तात्कालीन आणि स्पष्ट विधान आता सांगितलं आहे की आज दुपारी 2 वाजेनंतर बघा शेतकरी बांधवांनो 2 वाजल्यानंतर पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येईल. परंतु वितरित झाल्यावर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही. कारण की जेव्हाही कधी हस्तांतरित होते तेव्हा शेतकरी मित्रांनो बघा तेव्हा या ठिकाणी जवळपास 8 तरी तास या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना महाराष्ट्रामधील निधी मिळण्यासाठी लागतात. त्यामुळे बघा तुम्हाला या ठिकाणी 2 वाजेपासून तर वितरित सुरू होणारच, पण रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधीही तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होऊ शकते. शेतकऱ्यांना निवडणुकीपूर्वी दिलेल्या कर्जमाफीच्या शब्दाची आठवण करून देताना सरकारने कर्जमाफीची तारीख देखील आता जाहीर केली आहे. हे शेतकरी बांधवांनो बघा आता कर्जमाफीची तारीख देखील सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे जाहीर करण्यामध्ये आली आहे. पीक विम्याचा दुसरा टप्पा मंजूर करून तो तात्कालीन वाटप व्हावा यासाठी बघा शेतकरी मित्रांनो 37 कोटी रुपयाची धनदेश चेक बँकांना आता देण्यामध्ये आलेला स्पष्ट झाला आहे. यामुळे 18 जिल्ह्यातील बघा शेतकरी बांधवांना बँक खात्यावरतील आज दुपारी 2 वाजल्यानंतर बघा 100% शेतकऱ्याच्या बँक खात्यात पीक विमा जमा व्हायला आता सुरुवात होत आहे. ज्या शेतकऱ्यांना 2022 तसेच बघा 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षामध्ये नुकसान झालं आहे आणि त्यांना पीक विमा भरलेला होता,
त्यांना 3 वर्षाचा एकत्रपणे मिळून आज या ठिकाणी पीक विमा मिळत आहे. भरपूर दिवसापासून शेतकरी बांधव जे की बघा पीक विम्याची वाट पाहत होते, अखेर ते दिवस आज आला आहे. शेतकरी बांधवांनो, आज तुमच्या खात्यामध्ये बघा सरकारच्या माध्यमातून निधी रक्कम जमा होत आहे. आता त्या शेतकऱ्याच्या मनामध्ये 2 प्रश्न बघा उरले आहे, की कर्जमाफी नेमके कधी होणार आणि त्यासोबतच जिल्ह्याची यादी काय आहे? हे सर्व काही तुम्हाला अगदी एका मिनिटामध्ये जाणून घ्यायला आता मिळणार आहे. बघा केंद्र सरकारने कंपन्यांना पैसे दिले असून आत्ता बघा या पासून एकूण 30 जिल्ह्यामध्ये पीक विमा मंजूर करण्यामध्ये आला आहे. यामध्ये कापूस पिकाला बघा 2022 ते 2024 या 3 वर्षासाठी सर्वाधिक पीक विमा मंजूर झाला आहे. त्या पाठोमागेच सोयाबीन, कांदा, बाजरी, हरभरा या पिकाला सुद्धा देखील समावेश झालेला आहे. या 5 पिकासह ज्या शेतकऱ्याला 20 प्रकारच्या पिकासाठी 3 वर्षाचा पीक विमा भरला होता, आता जर तुम्हाला बघा 2000 बघा शेतकरी बांधवांनो, आता या ठिकाणी बघा 23 मध्ये पीक विमा भरलेला नसेल, परंतु 22 व 24 मध्ये तर तुम्ही पीक विमा भरला असेल, ते देखील तुम्हाला आता बघा सरकारच्या माध्यमातून निधी मिळणार आहे. परंतु कमी मिळणार. जर तुम्ही तिन्ही वर्षामध्ये पीक विमा भरला असेल, तर त्यासाठी मोठी खुशखबर आहे. कारण की बघा सर्वच पीक विमा आता आज तुम्हाला एकाच वेळी तुमच्या खात्यात जमा केला जात आहे. आता बघा पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 18 जिल्ह्याची निवड सरकारच्या माध्यमातून फक्त आजसाठी करण्यात आलेली होती. त्या जिल्ह्याची यादी आपण बघा सध्या पाहून घेत आहोत. बघा तर मग शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्याप्रमाणे आज पीक विमा मिळालेल्या जिल्ह्यामध्ये आपण त्याचे जिल्हे कोणते जिल्हे आहे बघा. सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो, लातूर, बीड, रायगड, नंदुरबार, रत्नागिरी, जालना, पुणे, नागपूर. त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो बघा नाशिक. जर नाशिक मधील कोणी शेतकरी बांधव आपल्या व्हिडिओ बघत असेल, तर त्यासाठी मोठी खुशखबर असं म्हटलं तरी काही हरकतच पडणार नाही. त्यानंतर बघा या ठिकाणी नागपूर झाल्यानंतर ते नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्याचा समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आलेला आहे. जर या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला चिंता करू नका. परंतु बघा शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचं जाणून घ्या. तसेच बरं का बघा चंद्रपूर आणि पालघर या जिल्ह्यामधील देखील समावेश झालेला आहे. या व्यतिरिक्त सोलापूर, अहमदनगर, कोल्हापूर आणि अकोला या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यासाठी दुसऱ्या टप्प्याचे वितरण आता केले जाणार आहे. या सर्वच 18 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये आज दुपारी 2 वाजता म्हणजेच की 2 वाजेपासून वितरण प्रक्रिया सुरू होत आहे. आता बघा रात्री 12 वाजेपर्यंत शेतकऱ्याच्या बांधवांच्या खात्यावर पीक विमा जमा होत आहे. आता तुम्ही बघा कसलीच प्रकारे काळजी किंवा चिंता करू नका, कारण सरकारच्या माध्यमातून आता वितरित होत आहे. परंतु अत्यंत महत्त्वाचं म्हणजेच की हे जे काही निधी आहे हे या ठिकाणी पात्र बँकांमध्ये दिले जाणार आहे. आता बघा पात्र बँक म्हणण्यापेक्षा बँकेची पण यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, जिल्ह्याच्या यादीमध्ये नाव घेऊन चालणार नाही. कारण मागच्या वेळेस बघा जेव्हा पीक विमा जमा झाला तेव्हा भरपूर शेतकरी वंचित झाले होते. आता ही बँकेची यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाही ते एकदा जाणून घ्या. त्यासोबतच तुमच्या प्रश्नाचे उत्तर देखील तुम्हाला मिळणारच आहे. कर्जमाफी नेमके कधी होणार असा प्रश्न भरपूर शेतकरी बांधवांच्या मनामध्ये पडला होता. त्या देखील प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या मिळणार आहे. आता बघा, आता कसलीच शेतकरी बांधवांनो चिंता करण्याची गरज नाही. तुम्हाला बघा कर्जमाफी किती होणार हे देखील तुम्हाला आपण सांगणारच आहोत. सरसकट शेतकरी बांधवांना कर्जमाफी मिळणार. परंतु बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं आश्वासन सरसकट 7/12 कोरा करणार आहोत. म्हणजेच की बघा शेतकरी बांधवांनो, बघा आता निवडणुकी अगोदर तुम्ही बघा ज्या कर्ज विचारलं होतं त्या कर्जाचा आता होणार आहे. निवडणुकीच्या नंतर ज्या शेतकऱ्यांनी कर्ज उचललेलं त्यांचं कर्ज माफ होणार नाही, हे आत्ताच या ठिकाणी आपण तुम्हाला सांगितलं आहोत. आता म्हणजे की बघा शेतकऱ्याच्या मनामध्ये कसलीच प्रश्नाचे उत्तर म्हणजे की उरलेले नाही. जे काही कर्जमाफी होणार आहे ते कर्जमाफी फक्त निवडणुकीच्या अगोदर ज्या शेतकऱ्यांना कर्ज उचललेलं होतं आणि ज्या शेतकऱ्यांचे कर्ज सध्याच्या परिस्थितीमध्ये थकीत आहे, अशा शेतकरी बांधवांना कर्जमाफ होणार. आता हे महत्त्वाचा प्रश्न बघा, हे महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच की जे बघा जाणून घे अत्यंत महत्त्वाचा, कोणकोणत्या बँकांमध्ये आज पीक विमा मिळणार आहे. बघा सर्वात महत्त्वाचा अधिकृत माहिती समोर आलेली आहे. त्यानुसार बघा शेतकरी बांधवांनो, ज्या बँकांमध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे त्या यादी अशा प्रकारे आहे. बघा बँक ऑफ महाराष्ट्र, त्याचप्रमाणे बघा भारतीय स्टेट बँक ऑफ, त्याचप्रमाणे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणतात. आता बघा जिल्हा सरकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक या ठिकाणी बघा, त्याचप्रमाणे सेंट्रल बँक, कोऑपरेटिव्ह बँक आणि बघा कोटका महिंद्रा बँक. कोटकामध्ये पण सरकारने माध्यमातून निधी जमा केली जात आहे. त्यानंतर बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस बँक, बँक ऑफ बडोदा, HDFC बँक आणि ICICI बँक या बँकांमध्ये निधी वितरित होणार आहे. आणि पोस्टामध्ये ज्या शेतकरी बांधवांचे खातं आहे त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 100% आज निधी मिळणार असतो. या सर्वात महत्त्वाचे आहे. चिंता करू नका.
कर्जमाफी सुद्धा शेतकऱ्याच्या बँकेत डायरेक्ट आता पैसे जमा होणार आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, आता बघा या देखील प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आपण आता शेवटी सांगून जाणार आहोत. बघा सरकारने सांगितल्याप्रमाणे स्पष्टपणे एक शब्दाचे उत्तर जून महिन्यामध्ये कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे, असं या ठिकाणी सांगितलं आहे. परंतु एप्रिलमध्ये योजना निघाली आहे. त्या योजनांच्या अंतर्गत सर्व शेतकरी बांधवांचा सातबारा कोरा केला जाणार आहे. हे होतं पीक विम्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. तर मग शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून जा. कारण अशाच महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला पुढे या ठिकाणी पाहायला मिळतील. धन्यवाद.